श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी पास विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी. राज्य सरकारचा मोठा निर्णय. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे 10वी-12वी सरकारी नोकरी, विद्यार्थी शिष्यवृत्ती, 10वी-12वी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया, सरकारी योजना आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. अधिक माहितीसाठी nanafoundation.net या वेबसाईटला अवश्य सर्च करा. तर बघूयात पूर्ण अपडेट. बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वीचा निकाल लागलेला आहे. आता शाळा आणि कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया दरम्यान भरपूर मुलांना अडचणी येतात. त्या अडचणी कशामध्ये येतात तर कागदपत्रांची जी कसरत आपल्याला करावी लागते. ऍडमिशन प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला दाखले लागतात, त्यासाठी त्या मुलांकडे अवेलेबल नसतात. त्यामुळे याच्यातून मार्ग बाहेर काढण्यासाठी एक राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर नक्कीच बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थी पालकांनी लाईक केलेले, धन्यवाद. अधिक माहितीसाठी आणि शॉर्ट व्हिडिओसाठी इंस्टाग्रामला फॉलो करा. तर बघा, आता भरपूर विद्यार्थी पालक असतात आणि त्यांना हेलपाटे मारावे लागतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये देखील भरपूर अर्ज आलेले असतात. त्यामुळे विद्यार्थी पालक असतील आणि तिथले सरकारी असतील यांच्यात आपसात वाद होतात. त्यामुळे आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. घराजवळील महा ई सेवा केंद्र प्रत्येक ठिकाणी काढलेले आहेत. या ई सेवा केंद्रातून तुम्हाला आता प्रत्येक दाखले मिळणार आहेत. जसे उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिनल असेल सर्टिफिकेट, त्यानंतर आणखीन तुम्हाला प्रवेशसाठी जे काही EWS प्रमाणपत्र असेल, हे वेगवेगळे प्रकारे जे पण सरकारी कागदपत्र लागणार आहेत तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसाठी, ते तुम्हाला या वेबसाईटवर भेटणार आहेत. आपले सरकार.mahaonline.gov याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला काय करायचं, या वेबसाईटवर जायचं, त्यानंतर तिथे संपर्क याच्यावर क्लिक करायचं, आपला जिल्हा आणि तालुका निवडायचे. त्यानंतर तुम्हाला माहित पडेल की आपल्या विभागामध्ये कुठे आहे महा ई सेवा केंद्र. त्या ठिकाणीचे नाव आणि डिटेल सर्व येईल. त्या ठिकाणी मग तुम्हाला जायचंय आणि आपल्याला जे कागदपत्र पाहिजे त्याची सर्व शहानिशा करून तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि तुम्हाला ती कागदपत्र तेथील भेटतील. म्हणजे तुम्हाला तहसील कार्यालयाला जायची गरज नाही आणि लांब लांब रांगा देखील लावायची गरज नाही. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होईल. आपले सरकार पोर्टलवरून देखील आता दाखले मिळणार आहेत, परंतु या संकेतस्थळावर तुम्हाला नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती भरून, ज्या कागदपत्र पाहिजे त्याची माहिती भरून तुम्हाला ऑनलाईनच ते भेटेल आणि त्याच्यावर हस्ताक्षर जे असतील ते ऑनलाईन डिजिटल पद्धतीने असतील, परंतु हे देखील तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जातील. तर ही काही प्रकारची अशी माहिती होती. त्यामुळे नक्कीच 10वी-12वीच्या एक पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. व्हिडिओला जास्त शेअर करा. एका शेअरमुळे भरपूर लोकांना फायदा होईल. तर परत व्हिडिओ अशाच एका नवीन अपडेट सोबत शॉर्ट क्लिपसाठी आणि शॉर्ट शैक्षणिक अपडेटसाठी नक्कीच चॅनलशी कनेक्ट राहा. जसं डिप्लोमा, ITI यांच्या प्रवेश प्रक्रिया माहिती असेल, इंस्टाग्रामला जॉईन करा. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.